नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे आक्रोश. लेखन अभिजित घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. रक्तबंबाळ झालेलं एक 5 वर्षाचं पोर हातात घेऊन भीमा हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याचं पोरगं बेशुद्ध अवस्थेत होतं. डोळ्यात अश्रू, मनात भीती. भल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला कुठं जावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात हॉस्पिटल नर्सने विचारलं, काय झालं याला? अपघात झाला हो रस्त्याला, ट्रकनं उडवलं माझ्या लेकराला, लवकर बघा लवकर बघा. आत घ्या याला, ती नर्स बोलली. त्या मुलाला डॉक्टर आत घेऊन गेले आणि भीमाला बाहेर थांबायला सांगितलं. 5 मिनिटात डॉक्टर बाहेर आले. ऑपरेशन करावे लागेल, तेही लगेच. डोक्यातून रक्तस्राव झालेला आहे आणि अजूनही रक्तस्राव चालूच आहे, असं बोलून डॉक्टर आत गेले. तेवढ्यात तिथं एक रिसेप्शनिस्ट आली. ॲडमिट करण्यासाठी 5,000 भरा आणि ऑपरेशनचे किती होतील ते सर आल्यानंतर सांगतील. सर? कोण सर? भीमा बोलला. जे हे ऑपरेशन करणार आहेत ना ते, शशांक सर, नर्स बोलली. भीमानं लगेच बटव्यात हात घातला आणि बटव्यातलं सगळं पैसे बाहेर काढून टेबलावर समोर ठेवलं. चुरगळलेल्या आणि मळालेल्या नोटा रिसेप्शनिस्ट सरळ करत होते. तिने मोजून 5,000 घेतले. सगळेच डॉक्टर शशांक यांची वाट बघत होते. थोड्याच वेळात डॉक्टर शशांक आले आणि सगळ्या स्टाफमध्ये हालचाल चालू झाली. डॉक्टर शशांक यांनी मुलाची तपासणी केली आणि ऑपरेशनसाठी तयारी करायला सांगितली. असिस्टंट डॉक्टर बाहेर आले आणि ऑपरेशनसाठी सुरुवातीचे 3 लाख भरा असं म्हणून सांगितलं. मी आणतो 3 लाख, तुम्ही ऑपरेशन करा, असं भीमा बोलला. ऑपरेशन 3 तासाच्या आत करावं लागेल. डॉक्टरने 3 तासाच्या आत पैसे आणायला सांगितले. भीमाने इकडून तिकडून पाहुण्यापैंकडून 3 लाख कसे तरी जमा केले. तो हॉस्पिटलमध्ये आला. भीमाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला होता. भीमाने 3 लाख भरले. तिकडे ऑपरेशनसाठी त्याच्या मुलाला डॉक्टर आत घेऊन गेले. ऑपरेशन चालू झालं. भीमा बाहेर चिंतेत बसला होता. ऑपरेशन बराच वेळ चालू होतं. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर शशांक बाहेर आले. त्यांना बघून भीमा चटकन उभा राहिला. परंतु डॉक्टर शशांक शांतपणे तिथून निघून गेले. पाठीमागून स्टाफ आला. भीमाला बोलावून घेतलं. तुमच्या मुलाला वाचवू शकलो नाही, आय एम सॉरी, डॉक्टर बोलले. हे ऐकताच भीमाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचं हृदय पिळवटलं. तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला सगळे दिवस आठवू लागले, कारण भीमाने त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जगवलं होतं. मुलाच्या जन्मानंतर लगेच त्याची आई म्हणजे भीमाची पत्नी गेली. त्यानंतर भीमाने त्याला लहानाचं मोठं केलं आणि आज हा दिवस बघावा लागला. भीमाचा आक्रोश सगळ्या हॉस्पिटलमध्ये घुमत होता आणि सगळं हॉस्पिटल स्तब्ध होऊन भीमाकडं बघत होतं. आता या गोष्टीला बरीच वर्षे झालीत. आता हे हॉस्पिटलसुद्धा एक मोठं मल्टीपर्पज हॉस्पिटल झालं होतं. डॉक्टर शशांक यांना मोठे प्रसिद्ध डॉक्टर म्हणून लोक ओळखू लागली होती. त्या दिवशी डॉक्टर शशांक दिवसभर वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये बिझी होते. त्यांना आज हॉस्पिटलमध्येच उशीर झाला होता. रात्रीचे 1 वाजून गेले असतील. डॉक्टर शशांक उशीर झाल्यामुळं स्वतः गाडी चालवत होते. डॉक्टर जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा रस्ता सामसूम झाला होता. रस्त्याला कुठंतरी एखादं वाहन दिसत होतं. लवकर घरी जाण्याच्या विचारात
डॉक्टरांच्या गाडीचा वेग आपोआप वाढला होता. गाडी सामसूम रस्त्यावर सुसाट वेगानं चालली होती. तेवढ्यात अचानक एक ट्रक समोर वेगाने आला. काही कळायच्या आत एक लख्ख पांढरा प्रकाश डोळ्यासमोर आला. गाडी रस्त्याच्या मधोमध उभी होती. डॉक्टर चांगलाच घाबरला होता. त्याने मागे पुढे बघितलं तर एकही वाहन दिसत नव्हतं. सगळीकडं भयान शांतता होती. तेवढ्यात गाडीच्या काचेवर कोणीतरी जोरात थाप टाकली. बाजूच्या काचेत बघितलं तर एक व्यक्ती उभा होता, पांढरा शर्ट घातलेला. तो गाडीची काच खाली घ्या असं बोलत होता. डॉक्टर शशांकने गाडीची काच खाली घेतली आणि विचारलं, कोण तुम्ही? असं अचानक का इथं गाडीजवळ आला? मला नाही ओळखलं, म्या भीमा. तुम्ही कसं ओळखणार हो? आमच्यासारखे कितीतरी भीमा येत असतील आणि जात असतील. ते जाऊ द्या, तुम्हाला आठवण करून देतो. मी 5 वर्षापूर्वी माझ्या मुलाला घेऊन आलो होतो तुमच्या हॉस्पिटलमध्ये. माझ्या मुलाचा अपघात झाला होता. मला 3 लाख भरायला सांगितले होते, तेही 3 तासाच्या आत. मी सगळ्यांच्या हातापाया पडून कसे तरी 3 लाख आणले आणि भरले सुद्धा. तरी सुद्धा तुम्ही माझ्या मुलाला वाचवू शकला नाही. परंतु डॉक्टर, मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. तुम्ही तुमच्या लोकांना सांगत होता की मुलाला आणल्यानंतर लगेच ऑपरेशन केलं असतं तर वाचलं असतं. पण पैशापायी तुम्ही माझ्या लेकराचा जीव घेतला. हे मला सहन नाही झालं व. आणि नंतर मी सुद्धा ट्रक खाली जीव दिला. असं बोलता बोलता भीमाचे डोळे लाल झाले होते. असं बोलताच डॉक्टराच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला झटक्यात घाम फुटला. इकडे तिकडे न बघता गाडीला स्टार्टर मारला आणि वेगात गाडी पळवली. गाडी पळवताना डॉक्टरने काचेतून पाठीमागे बघितलं तर भीमा तिथंच उभा होता, रस्त्यात मधोमध. आपल्या आग ओकत्या लाल डोळ्यांनी तो गाडीकडेच बघत होता. डॉक्टर गाडी बेभान पळवत होता. शेवटी हायवे संपून डॉक्टरचं घर जवळ आलं. डॉक्टरने गाडीचा वेग कमी केला, कारण समोरून गावातली लोक येत होती. त्यांनी भरपूर गर्दी केली होती. तेवढ्यात समोरून एक शवयात्रा जाताना दिसली. एवढी लोक जमा झालीत, बहुतेक कोणतरी मोठा व्यक्ती गेला वाटतं. असं बोलून डॉक्टर गाडीतून खाली उतरला आणि समोर बघतो तर काय, शवयात्रा डॉक्टर शशांकचीच निघाली होती.